विदर्भ हा पहिल्या फेजमधलं आहे निवडणूक प्रक्रिया आणि त्यामध्ये आमचं चंद्रपूरचा निर्णय देणं बाकी आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमधून तो निर्णय लवकरच येईल. विदर्भामध्ये इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी असते विशेष म्हणजे, आणि काँग्रेसकरता तर खूप अनुकूल वातावरण मला तिथे दिसतंय. परिणामतः थोडासा चर्चा त्यामध्ये जास्त काळजीपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न वरिष्ठांचा दिसतो आहे. महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो कधी सुटेल आणि कधी सगळी उमेदवारी जाहीर होईल तिन्ही पक्षाची? हे तर सर्व पक्षांमध्येच चालू आहे. महाविकास आघाडीमध्येच तिढा आहे असं काही नाही. महायुतीमध्ये तिढे आहेत. इथं तरी तिढा आहे, तिथं तिढे आहेत अनेक. त्यामुळं तर काही नाही, विषय असतात अनेक फेजमध्ये. 5 फेजमध्ये महाराष्ट्राची निवडणूक आहे लक्षात घ्या. त्यामुळे काही निर्णय थोडेसे उशिरा झाले तरी चालतात. आमचे सगळे तिढे सुटतील, एकजुटीनं आम्ही काम करू. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. शिर्डीचा तिढा सुटलाय का? काँग्रेस की शिवसेना आणि उमेदवार ठरलाय का? नाही, याच्यामध्ये ही जागा तर शिवसेनेला त्यांनी द्यावी लागली का? त्यांचा इथं उमेदवार अगोदर खासदार जो होता तो उद्धवजींच्या शिवसेनेचाच होता, म्हणजे शिवसेनेचाच होता. ती जी आता उद्धवजींची शिवसेना जी आहे त्यामुळे तो त्यांचा हक्क ते सांगतायत. महाविकास आघाडी आहे, मात्र जर एकत्रित जागा ज्या डिक्लेअर करायच्या एकत्रित केले जात नाहीये. सांगलीची जागा परस्पर डिक्लेअर केली गेली, शिर्डीची केली गेली, त्यामुळे नाराजी आहे. नाही, नाराजी काही नाही. चर्चा होते, प्रश्न मिटतील, काही अडचण नाही. सांगलीच्या जागेच्या बाबतीत आजही आम्ही आग्रही आहोत. प्रकाश आंबेडकर इथून बाहेर पडले, कुठेतरी बघितलं तर वंचितची नाही, आघाडीतून बाहेर पडले असं नाही. अजूनही चर्चा काही आहेत. आमचे वरिष्ठ मंडळी त्यामध्ये स्वतः भाग घेत आहेत. पण मला वाटतं त्यातून मार्ग निघेल आणि वंचित सुद्धा आघाडीमध्ये, आमच्या महाविकास आघाडीमध्ये दिसेल, याची इच्छा, माझी अपेक्षा तशी आहे. ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर म्हणताय की तुम्ही आधी तुमच्यातला गोंधळ संपवा आणि मग मी बघेल पुढे चर्चा करायची, गोंधळ आहे खरंच? आता ते शब्द वापरण्याचा भाग आहे. शेवटी असं आहे की इतकं अनुकूल वातावरण आघाडीमध्ये आता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, इंडियाला, तर थोड्याशा अपेक्षा साहजिकपणे वाढतात आणि त्यामुळं प्रत्येकाला वाटत असतं का आपण ही जागा निवडून आणू शकतो. अशा 2-3 ठिकाणचे प्रश्न आहेत आणि त्यामधून लवकर मार्ग निघेल. 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवली गेली असं सांगितलं होतं, मात्र अद्यापही नाही उठवली गेली. शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खरं आहे की आता भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की देवाचं, धर्माचं नाव घेतलं म्हणजे लोक मतं देतात, प्रश्न सोडवलेच पाहिजे असं काही नाही. शेतकरी इतक्या अडचणीत त्यांनी घातलेला आहे. आज पाहतो की कांद्याला आजही निर्यात बंदी आहे, बाजार कोसळलेला आहे, शेतकरी अडचणीत आहे. साखरेची निर्यात बंदी आहे, इथेनॉलच्या उत्पादनाला बंदी घातलेली आहे. केवळ साखरेची निर्यात बंदी आणि इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली मर्यादा किंवा बंदी याचा परिणाम आमच्या ऊस उत्पादकाचा टनाला 300 रुपयाचा तोटा झालेला आहे. त्याच पद्धतीने कांद्याचा गरीब शेतकरी आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, एका पिकावर वर्ष तो काढतो, त्याच्यावर बंदी घालून त्याचा सुद्धा खूप मोठा तोटा त्यांनी केलेला आहे. त्याचं जीवन कठीण झालेलं आहे. परंतु हे सरकार जे आहे भारतीय जनता पक्षाचं, तो शेतकऱ्याचा यांचा विचार करायला तयार नाही. ग्राहकाचा विचार त्यांनी जरूर केला पाहिजे, त्यालाही स्वस्त याच्यात मिळालं पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही त्यामध्ये. शहरी ग्राहक आहे, यांना स्वस्त मिळालं पाहिजे शेतकऱ्याचे उत्पादन, परंतु त्याकरता शेतकऱ्याच्या खिशात हात घालून त्याला त्याचा तोटा करायचा हे योग्य नाही. आज खूप उत्पन्न जीएसटीचं मिळतंय केंद्र सरकारला, तो खर्च करावा, अनुदान द्यावं आणि स्वस्तात शहरातल्या ग्राहकांना द्यावं. आमचं काही म्हणणं नाही. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतोय, खून होत आहे, ते शिर्डीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार होतोय. पालकमंत्री काय करतात किंवा गृहमंत्री काय करतात? महाराष्ट्रात देखील अशी स्थिती आहे. दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे. अनेक अत्याचार चाललेले आहेत. अनेक ठिकाणी अशी प्रयत्न आहे की राजकारणाकरता दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. हे या सरकारचं, म्हणजे महायुती सरकारचं मोठं अपयश महाराष्ट्रामध्ये आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आपल्याला त्यांचे दिसत आहेत. पदोपदी लोकांना त्रास त्या भ्रष्टाचाराचा होतो आहे. अशांतता पूर्ण राज्यामध्ये पसरलेली आहे. अनेक अत्याचार, अन्याय होत असताना दिसत आहेत. इथं परिस्थिती आहेच आहे.
जनता उत्तर आता याला नक्की देणार आहे. आज 9 महिने आणि 5 दिवस झाले गणेश कारखाना ताब्यात आला विखेंकडून. या गणेश कारखान्याच्या प्रगती पुस्तकाबद्दल काय सांगा? नाही, मी आता याच्यामध्ये तर बोललेलो आहे, पुन्हा काही बोललं पाहिजे असं नाही. का शेवटी हा कारखाना याची संपूर्ण असलेली मालमत्ता हे पाहिलं तर अत्यंत अव्वल दर्जाच्या गोष्टी इथं आहेत. दुर्दैवानं मधील कालखंड असा होता का ज्या चालवण्यात घेण्यात आला, परंतु चालवला मात्र योग्य पद्धतीनं नाही. परिणामतः हा कारखाना बंद होणार ह्या परिस्थितीला नेऊन ठेवण्यात आला. सभासदांनी आमच्याकडं तो दिला, आम्ही विनंती केली, दिला सभासदांनी त्यांच्याच पॅनलकडे, आम्ही मार्गदर्शन त्याचं ठेवलं आणि आज पाहतोय की कारखाना सुरू झाला, म्हणजे गळीत हंगाम सुरू केला, ऊसाची मोळी टाकली, तर आतापर्यंत सलग तो कारखाना सुंदर पद्धतीनं तिथल्याच कामगारांनी, स्वतः त्या कामगारांनी, त्याच अधिकाऱ्यांनी, त्याच तोडीच्या यांनी, त्याच सभासदांनी सुंदर पद्धतीने चालवला. म्हणजे आम्ही घेतल्यानंतर केवळ आमचं मार्गदर्शन आणि सहकार्य राहिलं तरी हा कारखाना सुंदर पद्धतीने चालला, ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये हेतू आमचा प्रामाणिक आहे की कारखाना चालला पाहिजे आणि इथं ऊर्जित अवस्था अर्थव्यवस्थेला आली पाहिजे, हा आमचा हेतू आहे आणि त्या हेतूतूनच हा कारखाना चांगला चालला. केजरीवालांवर जी कारवाई झाली, कुठेतरी अण्णा हजारेंनी त्याचं समर्थन केलेलं दिसत आहे. अण्णा काय बोलले हे काय मला माहीत नाही, परंतु मुख्यमंत्री केजरीवालांवर होणारी कारवाई ह्या लोकशाही किती आता खालच्या थराला, म्हणजे लोकशाहीवर किती मोठे आघात होत आहेत की एक मुख्यमंत्री त्याला तुम्ही अटक करतायत, त्याच्यावर गुन्हे नोंद करतायत की ज्या मुख्यमंत्र्यांना अनेक प्रयोग जे केले त्यांच्या राज्यामध्ये आणि इतर राज्यांनी सुद्धा त्याचं अनुकरण केलेलं दिसतंय, त्यांच्या ताब्यात राज्य दिलेली दिसत आहेत. अशा नेतृत्वावर ज्यावेळेस तुम्ही जेलमध्ये घालतायत याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्ष आता घाबरलेला आहे आणि तो सत्तेकरता आता काही करायला निघालेला आहे हे सिद्ध होतंय. महाविकास आघाडीनं छत्रपती शाहू महाराजांना सन्मानानं ती जागा दिली, मात्र उदयनराजेंना भाजपकडून वारंवार थांबवलं जातं. 4-5 मीटिंग झालेल्या आहेत. म्हणजे एकीकडे नाही, मला एक माहित आहे की कोल्हापूरचे आदरणीय शाहू महाराज एक व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा सर्वांच्या आदराला पात्र आहे आणि खूप मनस्वी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, नितळ व्यक्तिमत्व त्यांचं आहे. खूप आदर कोल्हापूर परिसरामध्ये आणि महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल आहे. त्यांनी उमेदवारी कोणती उमेदवारी घ्यावी, त्यांनी काँग्रेस पक्षाला मान्यता दिली आणि उमेदवारी ते करतायत, याचा आनंद आम्हाला आहे. उदयनराजेंना उमेदवारी किंवा काय आणि ते काय मिळत नाही हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. नगरमधल्या दोन्ही जागेवरती काय महाविकास आघाडीची परिस्थिती राहील? काय कुठल्या आघाडीला उमेदवार मिळत नाही, आघाडीला उमेदवार मिळत नाही, कुठं महायुतीला मिळत नाही, असं काही झालंय काय? काही नाही, इलेक्शन चांगलं होणार आहे. दक्षिण नगरचं तर इलेक्शन देखणं इलेक्शन होणार आहे, पाहावं असं सर्वांनी. बौद्ध समाज नाराज आहे. या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचा उमेदवार जावा अशी मागणी दोन्हीकडे होत होती, महाविकास आघाडी. काय वाटतं बौद्ध नाही, समाज असं काय आता मी काय त्याच्यावर वक्तव्य करणं योग्य होणार नाही. ज्याच्या पक्षाचा विषय असतो कोणता उमेदवार द्यावा, त्यामुळे त्याच्यावर मी काय वक्तव्य करणार नाही. वंचितच्या बाबतीत अद्यापही महाविकास आघाडीत निर्णय होताना दिसत नाही. दुसरीकडे मात्र मनसे महायुतीत जाताना दिसते. कितपत त्याचा फायदा महायुतीला मिळेल आणि मनसे महाविकास आघाडीला काय फटका लागेल? खरं म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचं जे कौतुक आपल्याला सगळ्यांना होतं त्यांच्या भाषणाचं, लावरे व्हिडिओचं, आता ते तर काय राहिलं नाही. खरं म्हणजे त्यांना जी लोकप्रियता मिळाली ती लावरे व्हिडिओनं मिळाली, त्यांच्या भाषणातून मिळाली, त्यांनी त्या वक्तव्यातून मिळाली, विश्लेषणाची मिळाली. पण का ते राज ठाकरे आता राहिलेले दिसत नाहीत, त्यामुळं त्यांचा प्रभाव आता जनतेमध्ये सुद्धा ओसरलेला दिसेल. मनोज जरांगेंची आज बैठक आहे आणि मराठा समाज उपस्थित आहे. कुठेतरी भाजप आणि जी युती सरकार आहे आताचं त्याच्यावरती नाराजगी आहे, फसवणूक झाली असं त्या समाजाचं म्हणणं आहे. आता आपण या बाबतीत पाहिलं की नव्या मुंबईला ज्यावेळेस तो मोर्चा गेला त्यावेळेस समझोता झाला, गुलाल उधळला गेला, घोषणा झाल्या, मिठ्या मारल्या. त्यानंतर असं वाटतं पूर्ण समाजाला आणि समाजाचे नेतृत्व जरांगे पाटलांना वाटलं कुठेतरी फसवणूक चाललेली आपली आणि त्यामुळे पुन्हा ते नाराजी, पुन्हा उपोषण ह्या सगळ्या माध्यमातून ते गेलेले आहेत. खरं म्हणजे ज्यावेळेस एवढा मोठा समाज एकत्र येतो आणि एखादी मागणी करतो तर त्याला आश्वासन देत असताना गांभीर्यपूर्वक दिलं पाहिजे का आपण पूर्ण करू शकतो का नाही, विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे. आज ती भावना झाली आहे की आपली फसवणूक होते आहे, ही भावना होणं बिलकुल बरोबर नाही.
या बाबतीतला निर्णय शासन म्हणून मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांनी घेत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि जी मागणी त्यांची आहे आपण पूर्तता करून देतो म्हणतात आणि होत नाही, ही कुठेतरी त्यांना फसवलं जातंय असं वाटतंय. त्या बाबतीतला त्यांनी निर्णय दिला पाहिजे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्याच निष्ठावान उत्कर्ष रुपवते इच्छुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या मतदारसंघात फिरतायत. त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीची शक्यता आहे की या बाबतीत आता काय निर्णय घेतला? मला ते काही माहिती नाही, माझी भेट झाली नाही, पण असं पण काँग्रेसच्या म्हणूनच आहेत, खूप चांगलं काम त्यांचं आहे. महिला आयोगाच्या सदस्य सुद्धा त्या आहेत. तसं काही म्हणजे कोणी आघाडीचे म्हणून जे आहेत त्यामध्ये बंडखोरी करू नये, करणार नाही याची खात्री मला आहे. निलेश लंकेंची उमेदवारी अद्यापही जाहीर होत नाहीये. ते आलेत की नाहीत महाविकास आघाडी? काल प्रसार माध्यमांपासून पण ते पलायन केलं त्यांनी ते समोर. तुमच्याही नावाची चर्चा आहे नगर दक्षिणसाठी. निलेश लंके आणि मी दोघं कशी उभे राहू शकतो? निलेश लंके तयार आहे उभा राहायला, फक्त आता त्यांची एंट्री कशी होती पहा, जोरदार एंट्री करायची म्हणून तुम्हाला ते तसं दिसतंय. निलेश लंके उभे राहतील, विजयी होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.